हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। बघा, कधी कधी काय होतं ना की आपल्या ज्या निऱ्या असतात ना आपण सेट करायला जातो, पण खाली वागताना काय होतं की त्या निऱ्या आपण एकत्र करायला जातो पण त्या एकत्र येत नाहीत, तर त्या आणखी पसरल्या जातात। तर यासाठी मी तुम्हाला छान अशी ट्रिक घेऊन आलेली आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। आणि आता ही जी साडी आहे बघा, ही साडी जी आहे ती खूप सुंदर साडी आहे आणि ही जी साडी आहे ती मिशोवरून मी मागवलेली होती आणि मी तुम्हाला सांगेन की ही साडी तुम्ही नक्की बाय करा, कारण की खूपच सुंदर अशी साडी आहे, एकदम हलकी फुलकी आहे आणि फॅब्रिक जे आहे साडीचं ते एकदम सॉफ्ट वाला आहे, बॉर्डर पण अगदी छान आहे। आणि हा जो मी ब्लाऊज वापरलेला आहे तो पण मी मिशोवरून मागवलेला आहे, वेल्वेटचा आहे आणि अगदी स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे। तर तुम्ही हा पण ब्लाऊज तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्कीच बाय करू शकता। ह्याची जी लिंक आहे ब्लाऊज आणि साडीची जी लिंक आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर नक्की चेक करा। आणि या साडीमध्ये आणि ब्लाऊजमध्ये पण बरेच असे कलर्स आहेत, जे कलर्स तुम्हाला आवडतील ते तुम्ही नक्कीच इथे घेऊ शकता। आता इथे बघा साडी मी व्यवस्थितपणे टक केलेली आहे। टक केल्यानंतर आता इथे हा पदर मला काढायचा आहे, तर पदराचे दोन्ही जी टोकं आहेत ते मी एकत्र केलेली आहेत। एकत्र करून झाली की त्याच्यानंतर हा जो पदर आहे तो मी डाव्या खांद्यावरती मी घेऊन बघणार आहे। घेऊन का बघणार आहे, कारण की मला ह्या पदराची उंची पाहायची आहे। तर पदराची जी उंची असते ना ती आपल्या गुडघ्याच्या थोडंसं खाली असा हा पदर आपला यायला पाहिजे, जसा मी घेतलेला आहे त्याप्रमाणे। कारण की असा पदर जो तुम्ही घेतलात ना तर त्यामध्ये तुम्ही अगदी स्लिमही दिसता आणि उंचही दिसता। तर आता इथे बघा हा पदराला बघा टॅसल्स आहे लावलेले, तर टॅसल्स ज्यावेळी साडीला असतील ना तर त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने पदर जो आहे तो फोल्ड करून त्या प्लीट्स आहेत काढू शकता। पण आता ना मी पदर काढताना तुम्हाला एक नवीन पद्धत दाखवणार आहे। नवीन पद्धत कशी आहे तर चला पाहूया। अशा पद्धतीने पदर जो आहे तो तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे। पदराची दोन टोकं मी अशा पद्धतीने हातामध्ये घेतलेली आहेत आणि जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरच्या एवढीच मी प्लीट जी आहे ती काढायला सुरुवात केलेली आहे। तर ही पद्धत नवीन आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता। बघा, नेहमीच्या त्याच पद्धती असतात, पण समजा तुम्हाला ती जी नेहमीची पद्धत तुम्हाला आवडली नसेल किंवा ती कठीण वाटत असेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता। मी कोणावरती जबरदस्ती केली नाही की तुम्ही हीच पद्धत वापरा। जर तुम्हाला आवडली असेल ही पद्धत तर तुम्ही नक्कीच वापरू शकता। आणि ह्या पद्धतीने ना अगदी पटकन तुमचा हा पदर जो आहे तो रेडी होणार आहे। पण एकच मी तुम्हाला सांगेन की ही जी पद्धत आहे ती तुम्ही सगळ्या साड्यांमध्ये वापरू नाही शकत। ज्या हलक्या फुलक्या साड्या असतात ना आपल्या डेली यूजसाठी ज्या आपण वापरतो, तर त्या साड्यांसाठी तुम्ही ही ट्रिक जी आहे ती वापरू शकता। तर बघा, आपला पदर एकदम असा पटकन तयार झालेला आहे आणि जी बॉर्डर आहे साडीची त्या बॉर्डर इतकाच मी ह्या पदराच्या प्लीट्स ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत। मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे दाखवते, जेणेकरून तुम्हाला समजेल की पदर जो आहे तो अगदी परफेक्ट असा आलेला आहे। आता इथे बघा मी काय करणार आहे की मी ह्या पदराच्या प्लीट्स आहेत ना ते मी प्रेस करून घेते। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही जर माझे पाहत असाल तर मी तुम्हाला माहिती असेल की मी कितीही जरी झालं तरी मी पदराच्या ज्या प्लीट्स असतात त्या मी प्रेस करूनच घेते, कारण की त्या मला तशा आवडतात आणि समोरून दिसायलाही खूप सुंदर दिसतात। तर यासाठी फक्त मी ह्या ज्या प्लीट आहेत त्या अशा एक एक करून ह्या मी प्रेस करत चाललेली आहे आणि एक एक करून त्या प्लीट ज्या आहेत त्या प्रेस केल्यानंतर त्या एकत्रही करत चालली आहे। तर बघा, अशा पद्धतीने हा आपला पदर जो आहे तो आता रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघत असाल अगदी सोप्या पद्धतीने पटकन हा आपला पदर झालेला आहे तयार। नेहमीच्या जी पद्धत असते त्या पद्धतीने पण आपला पदर पटकन तयार होतोच म्हणा, पण समजा ती पद्धत कोणाला जमत नसेल तर त्यांच्यासाठी ही पद्धत आहे, ही पद्धतही तुम्ही वापरू शकता। आणखीन पण बरेच अशा पद्धती आहेत ज्या मी व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत, तर ते व्हिडिओ पण तुम्ही नक्की पाहू शकता। आता इथे मी पदराला जो पिनअप केलेला आहे तो खांद्याच्या थोडंसं पाठीमागे हा पिनअप आहे तो केलेला आहे। पदराला पिनअप करून झाला की त्याच्यानंतर परत आता इथे समोरच्या ह्या ज्या प्लीट्स माझ्या येणार आहेत तर त्या मी प्रेस करून घेणार आहे, जेणेकरून त्या प्लीट्स इकडे तिकडे होणार नाहीत आणि जशाच तशा राहाव्यात। यासाठी तुम्ही ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या प्रेस करून घ्यायच्या आहेत। आता इथे बघा मी प्रेस करून घेतल्या, त्याच्यानंतर आता ही जी बॉर्डर आहे ती मी पाठीमागून अशा पद्धतीने पुढे घेतलेली आहे। मी परत एकदा त्या प्रेस करून बघितल्यात, कारण की जेणेकरून त्या अशा व्यवस्थितपणे ह्या प्लीट्स आहेत त्या दिसू शकतील। तर आता इथे बघा आपला पदर रेडी झालेला आहे। आता इथे आपल्याला साईड फिटिंग जी आहे ती करायची आहे। तर साईड फिटिंगसाठी बघा मी हा जो म्हणजे जो काठ आहे साडीचा, म्हणजे जी आपण बॉर्डर बोलतो, ती बॉर्डर जी आहे ती एकदम आपण टाईट अशी म्हणजे पाठीमागून अशी व्यवस्थितपणे खेचून घ्यायची आहे। खेचून घेतल्यानंतर आपलं जे नॉर्मल जो आपण पेटीकोट वापरतो ना नेहमीचा, तर त्याची जी नॉट असते ती आपल्या उजव्या साईडला असते, ते तिथपर्यंत मी अंतर घेतले ते नॉटपर्यंत आणि इथे मी हा बॉबी पिन जो आहे ना तो लावलेला आहे।
आता हा जो बॉबी पिन आहे या बॉबी पिनने आपण साईड फिटिंग करू शकतो. तर कसं करायचं आहे बघा, आपल्या साईडने म्हणजे आपल्याकडे फक्त ह्या बॉबी पिनने आपल्याला रोल करत यायचं आहे आणि तो जो बॉबी पिन आहे तो आपल्याला टक करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही साईड फिटिंग करू शकता. बघा इकडे आपल्या प्लीट्स आहेत ना कमरेच्या इथल्या, त्या आपोआप आपल्या पडलेल्या आहेत. तर ही पद्धत एकदम सोपी आहे. ज्यांना साईड फिटिंग जमत नाही त्यांच्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे. आता काहींना प्रश्न पडेल की हा जो बॉबी पिन आहे तो टोचत नाही का किंवा लागू शकतो वगैरे. तर अजिबात लागत नाही, कारण की जो आपण बॉबी पिन वापरलेला आहे तो जास्त मोठा वापरलेला नाही, छोटा वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर तो आपण रोल करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे तो लागण्याची फारशी काही शक्यता नाही आणि टोचत तर बिलकुल नाही. आता इथे मी ह्या ज्या साडीच्या आहेत त्या निऱ्या काढलेल्या आहेत. आता निऱ्या तुम्ही बघत असाल की अगदी व्यवस्थितपणे आपल्या आलेल्या आहेत साडीच्या. फक्त आता ह्या निऱ्या ज्या असतात त्या आपल्याला सेट करून घ्यायच्या. तर सेट करण्याआधी मी काय केलं आहे बघा, की निऱ्या ज्या आहेत त्या सगळ्या एकापाठोपाठ एक अशा घेतलेल्या आहेत, म्हणजे एका लाईनमध्ये घेतलेल्या आहेत. एकावरती एक आपल्याला निऱ्या कधीच घ्यायच्या नाही आहेत, एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतरच ह्या निऱ्या आपल्याला टक करायच्या आहेत. आता वरच्या निऱ्या मी थोड्याशा प्रेस करून घेतल्या होत्या, म्हणजे ज्या ठिकाणी मला टक करायचं होतं ना त्या ठिकाणी प्रेस करून घेतला, जेणेकरून समोरचा भाग आपला व्यवस्थित अगदी दिसावा, फुगीर वगैरे दिसता कामा नये यासाठी मी तिथला भाग जो आहे तो प्रेस करून घेतला. पण आता बाकीचे जे राहिलेल्या ज्या निऱ्या आहेत त्या मला सेट करून घ्यायच्या आहेत. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक छान अशी नवीन ट्रिक घेऊन आलेली आहे. तर ती काय आहे ती आता आपण पाहूया. तर यासाठी मी पहिल्यांदा पदर व्यवस्थित करून घेतला. त्याच्यानंतर जी आपल्या साईड फिटिंग जी साईडला प्लेट्स पडलेल्या त्या व्यवस्थित करून घेतल्या. आणि आता इथे बघा, समजा तुमचा पदर काढून झाल्यानंतर तुमचा जर जास्त पदर फुलत असेल किंवा पसरत असेल तर यासाठी तुम्ही काय करू शकता, पदर जो आहे ना तो अशा पद्धतीने पुढे घ्या. तुम्ही पुढे घेतल्यानंतर सगळ्या ज्या प्लीट्स आहेत ते तुम्हाला अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचे आहेत. कुठची प्लीट्स जर सरकलेली असेल तर परत एकदा तुम्ही चेक करा आणि सगळ्या प्लीट्स आहेत त्या एकत्र अशा करून घ्या. आता इथे बघत असाल तुम्ही अगदी व्यवस्थितपणे आपला हा जो पदर आहे तो आलेला आहे. आता इथे मी हा सेफ्टी पिन आहे तो लावणार आहे. म्हणजे तुमचा पदर खूप पसरत असेल आणि तुम्हाला आवडत नसेल तर यासाठी तुम्ही ही ट्रिक आहे ती वापरू शकता. आता पिन लावताना मी काय करणार आहे बघा, हा पिन दिसता कामा नये यासाठी मी पहिली प्लीट बाजूला केलेली आहे, म्हणजे जी बॉर्डरची आहे ना साडीची ती बाजूला केली आणि आतल्या साईडने मी हा पिनअप आहे तो केलेला आहे, जेणेकरून हा पिनअप माझा दिसता कामा नये. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या पदराला सेट करू शकता. म्हणजे ज्यांना आवडत नसेल त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे. तर बघा आपला पदर अगदी व्यवस्थितपणे दिसत आहे. आणि आता या व्हिडिओमध्ये आपल्याला एकच गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे ह्या निऱ्यांच्या बाबतीत. तर निऱ्या बघा ह्या आपल्या अशा पद्धतीने पसरलेल्या आहेत. आता काय होतं ना की कधी कधी नाही ह्या निऱ्या आपण सेट करायला जातो ना तर बॉर्डर खालच्या ज्या निऱ्या असतात ना, जी बॉर्डर असते ती एकदम पसरलेली असतात. यासाठी काय करायचं, निऱ्या ज्या आहेत ना त्या अशा आपल्याला एकत्र करायच्या आहेत, दोन पायांमध्ये आपल्याला धरून ठेवायच्या आहेत. आणि आता इथे जी बॉर्डर आहे ती जास्त आपली पसरली जाते. तर त्यासाठी आता आपण बघा, आपण व्यवस्थितपणे त्या जी बॉर्डरच्या इथल्या ज्या निऱ्या आहेत त्या आपण सेट करू शकतो. म्हणजे ह्या आता बघा मी पायामध्ये बाकीच्या निऱ्या घेतल्यात आणि आता ही बॉर्डर घेतलेली आहे, कारण की बॉर्डर ही जास्त पसरली जाते. तर यासाठी आता इथे मी रोल करून घेते आणि बस ती प्रेस केलेली आहे. तर या पद्धतीने पण तुम्ही तुमच्या साडीच्या ज्या निऱ्या असतात त्या सेट करू शकता. बघा काही साड्यांमध्ये हा प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे मी ही ट्रिक दाखवलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही साडीच्या ज्या निऱ्या आहेत त्या सेट करू शकता. तर मी असे वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये वेगवेगळे हॅक दाखवत असते, वेगवेगळ्या ट्रिक्स दाखवत असते. तर ज्या ट्रिक तुम्हाला जास्त आवडल्या असतील किंवा त्या सोप्या वाटत असतील त्या तुम्ही वापरू शकता. आता काय करायचं बघा, निऱ्या ज्या आहेत ना त्या आपल्या डाव्या पायावरती घ्यायच्यात आणि एकाच अशा फक्त असा प्रेस करायच्या, जेणेकरून त्या निऱ्या अगदी व्यवस्थितपणे राहतील. आणि बस ह्या निऱ्यांना आता आपल्याला पिनअप करायचं आहे. इथे मी एक्स पिनचा वापर केलेला आहे, तुम्ही हवं तर सेफ्टी पिन बघा किंवा यू पिनचा वापर इथे करू शकता. आता बघा आपण पूर्ण अगदी साडी जी आहे ती अगदी व्यवस्थितपणे नेसलेली आहे आणि तुम्ही या पद्धतीने जी साडी आहे ती नेसू शकता. साडी जर तुम्हाला आवडली असेल आणि यामध्ये बरेच असे वेगवेगळे कलर्स आहेत, तर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही ही साडी घेऊ शकता. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत.